एका अमुक अमुक पडक्या इमारतीमध्ये भूत आहे, तमुक तमुक जुन्या झाडावर भूत राहतं अशी वाक्य आपण सगळेच कायम ऐकत असतो। पण शाळेत भूत आहे असं कधी ऐकलंय का? नसेल ऐकलं तर जळगावच्या आदिवासी आश्रमशाळेत भूत असल्याची चर्चा भलतीच रंगली आहे। भूताच्या भीतीने विद्यार्थी सुद्धा आश्रमशाळा सोडून गेलेत। याच भूताच्या दहशतीचा हा खास रिपोर्ट। जळगावच्या आश्रमशाळेत भूत, भूतानं झपाटलं विद्यार्थिनीला भोवळ। भूताच्या भीतीनं 500 विद्यार्थ्यांचा काढता पाय। नेमकं काय आहे आश्रमशाळेतील भूताचं रहस्य? जळगावच्या चोपडा तालुक्यातील धानोरा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा। पण या आश्रमशाळेला चक्क भूतानं झपाटल्याची चर्चा आहे। या आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीला भूत दिसलं आणि संपूर्ण आश्रमशाळेत एकच खळबळ माजली। इयत्ता 3रीतील विद्यार्थिनी जेवणानंतर वसतिगृहात गेली। तिथं त्या विद्यार्थिनीनं भूत पाहिल्याचं सांगितलं जातंय। भूताला पाहून विद्यार्थिनीला भोवळ आली। तिचा हा अवतार पाहून इतर विद्यार्थी देखील घाबरले। एव्हाना आश्रमशाळेत भूत असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली। या सगळ्या प्रकाराची माहिती पालकांना मिळाली आणि घाबरलेल्या पालकांनी लागलीच वसतिगृह गाठलं। पालकांनी विद्यार्थ्यांना थेट घरी न्यायला सुरुवात केली। भूताच्या भीतीनं 400 ते 500 विद्यार्थ्यांनी आश्रमशाळा सोडून घरची वाट धरली आहे। पहिली मध्ये आहे, एक 3री मध्ये ते शिकतोय। तर रात्री 2 दिवसापासून काही घटना काढलेली ते आणि काही भूत वगैरे दिसला म्हणे। तर काय दिसलं असं वाटणी राहीना त्यासले, पण भी राहीना पोरं घाबरले। हा घाबरलेले पोरं। त्याच्यासाठी आम्ही 2-4 दिवसासाठी घेऊन चाललेले घरी। एक पोरीसना काय भूत दिसलं म्हणे, घाबरला त्या। त्याच्यामुळे आम्ही रात्री येलो होता लेवाले। रात्री काय लिहून नाही, आम्ही थांबेल होता काही काही विचारासाठी सर त्यासले सगळ्यासले। मग सरने बोलला की आता 2-4 दिन लिहितात भाऊ, परत लिहावा ना सांगलं होतं सरने। त्यामुळे लिही समजायला आम्ही, पण आम्हाला एकच सांगणं आहे की लेवा लिहिसो परत आम्ही, पण पोरीसाठी एक ना एक मॅडम रावायला पाहिजे तळी जागावर। दरम्यान विद्यार्थी आणि पालकांच्या मनातली भूताची भीती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत। आपण मनसोपचार तज्ञांची जी टीम आहे त्यांना सुद्धा आपण कॉल केलेला आहे। सर्व विद्यार्थी सर्व पालक या ठिकाणी आपण 2 दिवसानंतर परत एकत्रित करणार आहोत आणि त्यांचं काउन्सिलिंग या ठिकाणी आपण घेणार आहोत की ज्या अर्थी त्यांच्या मनामध्ये जो काही न्यूनगंड आहे, ज्या काही भीती आहेत, या आपण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। आता त्याकरता मी आलेले सर्वांना बोलून घेतो आणि त्यांचं मनातून काढून घेतोय। आता हे मध्यंतरी काही लोक आलेले बाकीचे, आता त्याच्यामध्ये नव्हते असं मला समजलंय, तर ते त्यांना बोलून घेते, त्यांच्या मनातून काढतो। डॉक्टर लोकांनाही प्रोव्हाइड केलेलं आहे। डॉक्टर लोक प्रत्येकाचं चेक करतील। या विद्यार्थी पालकांचं सध्या समुपदेशन केलं जातंय। भूताविषयी त्यांच्या मनात असलेली भीती कदाचित काढूनही टाकता येईल। मात्र या निमित्तानं शाळेच्या दुरावस्थेचं भयान आणि भीषण वास्तव उघड झालंय। विद्यार्थ्यांना प्यायला घाणेरडं अशुद्ध पाणी दिलं जातंय। पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय। मुलांच्या आरोग्यासाठी ते जास्त धोकादायक आहे। महिला अधीक्षिका रात्री विद्यार्थिनींसोबत आश्रमशाळेत थांबत नाहीत अशी ही तक्रार आहे। शाळा परिसरात वृक्षतोड झाल्याचाही आरोप आहे। नियमानुसार विद्यार्थ्यांसाठीचं जेवण गॅसवर न शिजवता ते चुलीवर शिजवलं जातं। खरं तर या भूताच्या समस्येपेक्षाही कितीतरी मोठ्या आणि गंभीर समस्या आहेत। या सगळ्या बाबींकडे आदिवासी विकास विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातंय। 3रीत शिकणाऱ्या चिमुकलीनं जे पाहिलं ते कदाचित भूत नसेलही, पण या आश्रमशाळेला प्रशासनाच्या अनास्थेच्या भूतानं झपाटलंय एवढं नक्की। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।